चिकन लॉलीपॉप बघा ना, साईज बघा ना. 4 वर्षाच्या प्रवासामध्ये तर तुम्ही मुंबईकरांची मनं जिंकलेलीच आहात. नक्की. पण ह्या जेवणामागे काहीतरी रहस्य असेल ना, त्या चवीच्या मागे तुम्ही काय वापरता? वरून एकदम कोटिंग क्रिस्पी आहे. तुम्ही बघू शकता चिकन किती प्रॉपर कुक झालेलं आहे, प्रॉपर मॅरिनेशन झालेलं आहे त्याला. केळवण हा, बर्थडे पार्टी हे आमच्याकडे आम्ही केलं जातं. याच्यात कुठल्याही प्रकारचे आम्ही चार्जेस घेत नाही. हा आहे मटन अळणी भात. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. मंडळी, मी आज तुम्हाला अशा एका हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे जिथे आपण करणार आहोत कोकण ते कोल्हापूरची टेस्ट, ती पण एकाच छताखाली. नॉनव्हेज लवर असेल तर व्हिडिओ जरा पण स्किप करू नका. आणि मित्रांनो, इथे आपण टेस्ट करणार आहोत सुरमई, बोंबील, चिकन, मटन, रस्सा विथ कालवण. ते आहे आपल्या निगडकरांचं आपलं मालवण. आणि मित्रांनो, या व्हिडिओमधून मी तुम्हाला त्यांचं लोकेशन, त्याचं टायमिंग, सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जरा पण स्किप करू नका. आणि आता आपण जाणार आहोत निगुडकरांच्या आपलं मालवण मध्ये. या. मंडळी, माझ्यासोबत आहेत निगुडकरांचे आपले मालवण, त्याचे ओनर रवींद्र निगुडकर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. धन्यवाद. तुमचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे कशी कल्पना सुचली या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला येण्यासाठी? पहिली गोष्ट तर मी रवींद्र प्रकाश निगुडकरांचा आपला मालवणचा मी मालक बोलतोय. आणि कल्पना म्हणजे मी मालवणी असल्यामुळे मालवणची चव मुंबईमध्ये आणायची होती. हे माझे अनेक वर्षाचं स्वप्न होतं. आणि स्वामींच्या कृपेने मी ते 2022मध्ये मी ते लोअर परळ या विभागामध्ये मी निगुडकरांचं आपलं मालवण, आणि मी मालवणी असल्यामुळे म्हणून मी निगुडकरांचं आपलं मालवण यासाठी ठेवलं की लोकांना मालवणी आणि मराठी माणूस दिसायला पाहिजे. बरोबर आहे. कारण हल्ली काही शेट्टी लोक आता मालवणीचं नाव घेऊन मालवणी जेवण द्यायला बघतात. त्याच्यामुळे मला खरं मालवणी काय ना, असं मालवणी काय ना, हे मला लोकांना खरं द्यायचं होतं. आणि ते मी 2022 पासून सुरुवात केली. स्वामींच्या कृपेने मी 2022ला पहिली शाखा ओपन केली, 2023ला दुसरी शाखा ओपन केली, 2025ला तिसरी शाखा ओपन केली. अरे छान. 3 वर्षामध्ये मी पहिला असं मालवण असते की मराठी उद्योजक 3 वर्षात 3 हॉटेल ओपन केले. गेल्याच वर्षी मी काळा चौकीला नवीन हॉटेल ओपन केलं, 3रं हॉटेल. ओके. सर, आपल्याकडे जे आपल्या हॉटेलचं नाव आहे आपलं मालवण, फक्त मालवणाची चव घेता येणार आहे की अजून काही आहे? माझं कोल्हापुरी पण माझ्याकडे जेवण असतं, कारण माझी बायको साताऱ्याची. अरे जबरदस्त. आणि तांबडा पांढरा रस्सा माझ्याकडे खूप लोक पिण्यासाठी येतात, तांबडा पांढरा पिण्यासाठी. आणि आमचे चिकन हंडी भात, मटण हंडी भात एकदा तुम्ही टेस्ट करून बघा. नक्की. कारण माझ्या बायकोची खास रेसिपी आहे ती. अच्छा. आणि माझी बायको साताऱ्याची असल्यामुळे कोल्हापूरची जी टेस्ट असते, बरोबर आहे, तिचं हातचं एक वेगळंच एक असतं. परत आमचं एक भरलेला बोंबील, भरलेला पापलेट, ही जी एक रेसिपी असते, जे मसाल्याचं जे आमचं खोबऱ्याचं वाटप असेल, ही रेसिपी फक्त तिचंच असतं. खूप छान. ती रेसिपी इकडे आणून देते आणि मग आम्ही त्या प्रकारे त्याचं ज्या ह्याच्यामध्ये भरतो आम्ही. प्लस माझ्याकडे आम्ही केळवण बर्थडे पार्टी हे आमच्याकडे आम्ही केलं जातं. ह्याच्या कुठल्याही प्रकारचे आम्ही चार्जेस घेत नाही. अनेक लोक माझ्याकडे केळवणसाठी अपॉइंटमेंट घेऊन येतात, टाइम घेऊन येतात. आम्ही खूप अप्रतिम त्यांची स्वागत करत असतो. अच्छा. आणि त्यांच्या मनाप्रमाणे जे केळवण व्हायला पाहिजे ते त्यांचं म्हणजे घरी केल्यासारखं केळवण आम्ही लोकांना हॉटेलमध्ये असं वाटत होतं केल्यासारखं, घरच्यासारखंच आम्ही त्यांना स्वाद देत असतो. अरे छान छान. खूप चांगलं. कोणत्याही प्रकारचं जे फ्री चार्जेस ते माझ्याकडनं ते कॉम्प्लिमेंट असतात. व्हेरी नाईस. बघा मित्रांनो, कोणाचं केळवण असेल, बर्थडे पार्टी असेल, त्याच्यासाठी पण सर एकदम सपोर्टिव्ह आहेत. तर नक्की एकदा बलून्स वगैरे पण लावून देतो बर्थडे पार्टीला वगैरे, टॅग वगैरे आमच्याकडून फ्री चार्जेस असतात. प्लस माझ्याकडे स्पेशल अशी पार्किंग आहे इकडे, 4 व्हीलर, म्हणजे लोक पार्किंग घेऊन इथे पार्किंग करू शकतात. आता म्हणजे या 3-4 वर्षाच्या प्रवासामध्ये तर तुम्ही मुंबईकरांची मनं जिंकलेलीच आहात. नक्की. पण ह्या जेवणामागे काहीतरी रहस्य असेल ना, त्या चवीच्या मागे तुम्ही काय वापरता ते जर आम्हाला जाणून घ्यायचंय. पहिली गोष्ट तर मी मालवणी असल्यामुळे मालवणचे नारळ काय असतात ना, आणि मसाले काय. अच्छा. बघा, हे माझे मालवणचे नारळ. बापरे, केवढा मोठा नारळ. मसाले असे मी बनवून आणतो. अच्छा, हे घरगुती आहे? घरगुती हे स्वतः मी मसाले बनवतो. म्हणजे मालवणी मसाले काय आहे आणि मालवणी नारळ
मालवणमध्ये आपलं सोलकढी असते, आपली बरोबर आहे. मालवणची माशाची कढी असते, ह्या नारळापासून बनलं जातं. ओके. म्हणजे लोकांना नुसतं कढी काय पण द्यायचं असं नाही. बरोबर जे आहे. आपण वापरतोय ते लोकांना दिसायला पाहिजे आणि ते मी लोकांना दाखवत असतो. माझ्याकडे अनेक कस्टमर आहेत की तुमचे मसाले मला पाहिजे, तुम्ही आमच्याकडे एक 10 नारळ आमच्यासाठी मागवा. कारण नारळ रसाळ असल्यामुळे जेवणाला एक मजा पण असते, एक चव पण असते. बघा म्हणजे जे आपले ओनर आहेत रवींद्र सर, त्यांनी त्यांचं सिक्रेटच ओपन केलेलं आहे. तर नक्की एकदा तरी तुम्ही या लोअर परेल ब्रांच, आणि सर कुठे कुठे ब्रांचेस आहेत आपल्या? माझं लोरबरला 2 आहे, ही इकडे एक बाजूला एक आहे ओके. आणि एक काळा चौकीला महागणपतीच्या समोर आपला तिसरी शाखा आपण गेल्या वर्षी 24 ऑगस्ट आहे ना बेटा, 24 ऑगस्टला आम्ही ओपन केले. माननीय बाळा नांदगाव साहेबांच्या हस्तेच आम्ही तिन्ही हॉटेल हे ओपनिंग त्यांच्या हस्तेच केलं. खूप छान, खूप छान. नक्की सर्वांनी एकदा व्हिजिट करा रवींद्र सरांच्या निगुटकरांचं आपलं मालवणला. धन्यवाद. मंडळी बघू शकता माझ्या समोर आहे निगोडकरांच्या आपलं मालवण मधल्या वेगवेगळ्या डिशेस ज्या आपल्याला कोकण मधून कोल्हापुराची स्वारीपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि इथे या तुम्हाला दाखवतो काय काय मागवलंय मी. हे स्टार्टर्स मध्ये बघू शकता तुम्ही चिकन लॉलीपॉप आहे आणि साईज बघा. हो हो, एक नंबर. प्रेझेंटेशनसाठी आउट अँड आउट सिल्वर फॉईलने कोटिंग केलेलं आहे छान. आणि हा आहे बोंबील कोळीवाडा स्टार्टर्समध्ये, खूप छान. आणि ही बघा, ही आहे ऑपलेट थाळी आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे आहे बांगडा रस्सा, तिसऱ्या मसाला आहे, जवळा आहे, सोलकढी आहे, भाकरी आहे, राईस आहे आणि कांदा लिंबू आणि त्यांची ग्रीन चटणी आहे. आणि हे भाकरीमध्ये तुम्ही कस्टमाइज करू शकता, चपाती घेऊ शकता. आणि अजून एक थाळी मी मागवली आहे आणि हे मेन थिंगच राहिली. आणि हे बघा सुपर वरून क्रिस्पी आणि मस्तपैकी त्याच्यावर कोथिंबीर वगैरे मारून ऑपलेट. मेन इन्ग्रेडियंट्सच विसरलो किती छान वाटतंय बघा, टेम्पटिंग एकदम. आणि ही बघा, ही अजून एक थाळी मी मागवलेली आहे. ही आहे कोंबडी वडे थाळी. त्याच्यामध्ये आहे चिकन सुक्का आहे, चिकन मसाला आहे, चिकन रस्सा आहे, सोलकढी, चटणी, कांदा लिंबू आणि हे बघा लाईन लागली आहे कोंबडी वड्यांची. आणि आहे राईस. आणि ह्या बघा ही साताऱ्याची स्पेशालिटी आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्की टेस्ट करा, त्याच्यासाठीच मला दिलेला आहे तो. हा आहे मटण अळणी भात आणि मी तो आता टेस्ट करणार आहे. आणि त्याची प्रेझेंटेशनची पण स्टाईल बघा ना, एक वेगळंच त्यांची बाऊल आहे, ते एकदम युनिक वाटतंय. आणि हे 2 ड्रिंक्ससुद्धा मी मागवलेले आहेत, एक सुरुवातीसाठी आणि शेवटी संपल्यावर. सुरुवात आपण करणार आहोत कोकम सरबतापासून. हो, एकदम मस्त थंडगार कोकम सरबत. आणि आता सुरुवात करूया आपण बोंबील कोळीवाडा स्टार्टर्समध्ये. बघा एक नंबर. इथे टेम्पटिंग वाटतंय, प्रेझेंटेशन पण बघा खूप छान. आणि ही शेजवान चटणी त्यांनी दिलेली आहे. मी एक तुम्हाला फोडून दाखवतो ॲक्च्युली काय आहे त्याच्यामध्ये. हो 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 हो, एक नंबर. बाहेरून क्रिस्पी आहे आणि आतून एकदम सॉफ्ट सॉफ्ट. येतोय तुम्हाला क्रंच ऐकायला? मस्त, एक नंबर. क्रिस्पी, आतमध्ये सॉफ्ट आणि मस्तपैकी बाहेरून त्यांनी जे काय मसाल्यांची कोटिंग केलेली आहे, खाताना मजा येते, एक नंबर. आता आपण येऊया चिकन लॉलीपॉप. बघा ना साईज बघा ना, ओहो एकदम मोठे मोठे पीस आहेत चिकन लॉलीपॉपचे. आणि आता मी बाहेरून क्रिस्पी आहे बघा, ते पण मी शेजवान चटणी. आणि आता एक बाईट तो बनता है. वो सुपर्ब. टेस्ट वॉज नेक्स्ट लेवल, एक नंबर. माझा फेवरेट डिश आहे ही. स्टार्टर्समध्ये मला हे लागतात, एक नंबर. स्टार्टर्स खूप छान आहेत, भरपूर व्हरायटीज ऑफ स्टार्टर्स आहेत. पण मी आता हे सध्या 2 मागवलेत कारण त्यांच्याकडे चायनीज डिशेससुद्धा खूप आहेत. तर हे बघा स्टार्टर्समध्ये मी चिकन लॉलीपॉप आणि हे फिशमधलं बोंबील कोळीवाडा. आता मी मेन जी थाळी आहे त्यांच्याकडे वळतो. तर आता मी सुरुवात करतो पॉम्पलेट थाळीला. आणि एक नंबर मला मी दाखवतो
ही चाट आणि पॉम्पलेट दिलेलं आहे आणि बघा वरून एकदम कोटिंग क्रिस्पी आहे, कोथिंबीर वगैरे मारून दिलेली आहे, एक नंबर. आता सॉफ्ट सॉफ्ट भाकऱ्या पण दाखवतो तुम्हाला. हा 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 हा, एक नंबर. सुरुवात करूया. वाट बघायची नाही, एवढं टेम्पटिंग असेल तर जेवण. आणि त्या थाळीमध्ये बघू शकता तुम्ही जवळा पण दिलेला आहे त्यांनी. हा हा, एकदम कम्प्लीट थाळी आहे. जेवढे काही फिश लवर असतील तर नुसतं त्यांनी पॉम्पलेट दिलेलं नाही, ते बांगडा करी आहे, तिसऱ्या मसाला आहे, जवला आहे, जे ह्या पूर्ण थाळीमध्ये सगळे प्रकार त्यांनी ऑलमोस्ट कव्हर केलेले आहेत. टेस्टिंग टाइम. हो, मस्त, सुपर. मस्त. नुसतं फ्राय केलेलं आहे तरी पण एवढी छान लागते ना ते. म्हणजे जास्त मसाले नाही वापरायचे, थोडेच मसाले आणि फ्राय केलेला गवला, एक नंबर, नेक्स्ट लेवल. हा तिसरा मसाला बघा. हो हो, क्या बात आहे. बघूनच मन प्रसन्न होतं. आता खातो मी. डोळे बंद. फिश लवर आहेत त्यांचं तर, त्यांच्यासाठी ही जागा तर एकदम बकेट लिस्ट मध्ये टॉपला ठेवा, टॉपला. मस्त, एक नंबर, ऑसम. त्यांनी सांगितलंच आहे आणि जाणवतं पण आहे, ते म्हणालेच आहेत की एवढं टेस्टी का आणि एवढं त्यांनी छान प्रगती केली की 3 वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ ऑलमोस्ट 3 ते आणि आता 4थ्या ब्रँडच्या मागे पण आहेत. एवढी छान त्यांनी प्रगती केलेली. त्याच्या मागचं कारण हेच आहे, टेस्ट आणि त्यांचे जे काही घरगुती मसाले आहेत आणि क्वालिटी वापरतात. जे काही पदार्थ वापरतात ते तुम्हाला सर्व करणार आहेत, सगळे क्वालिटी वापरत आहेत, त्यामुळे ही टेस्ट तशी आहे. मस्त. आता ही बांगडा करी बघूया. हा बघा, बांगड्याचा पीस आहे, एक नंबर. कन्सिस्टन्सी पण बघा किती घट्ट आहे. हा, हो 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 हो. आता हा बघूया पॉम्पलेट. किती या, एकदम जबरदस्त. एवढा मोठा पीस आहे बघा पॉम्पलेटचा. मला हवाय इथे यावं लागेल, असं नाही मिळणार. हा, एकदम फ्रेश, बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये पण बघा डीप पर्यंत मसाले गेलेले आहेत आणि एवढं टेस्टी लागते ना खाताना, एक नंबर. तर राईस बरोबर जरा ट्राय करूया आपण. जो कोण बांगडा करी, थिकनेस बघा ना त्या कढीचा. हा हा, मस्त, सुपर, नेक्स्ट लेवल टेस्ट आहे, एक नंबर. खूप आवडलंय मला. तुम्हाला रेकमेंड करेन, जर इथे आलात तर त्यांची सुरमई थाळी घ्या, बांगडा थाळी घ्या. त्या थाळीमध्ये सगळं ऑलमोस्ट सगळे पदार्थ ते कव्हर करतायत. तिसरा मसाला आहे, जवला आहे, बांगडा करी पण आहे. तर मस्त टेस्ट आहे. हे बघा, अजून एक थाळी मी मागवलेली आहे, कोंबडी वडे थाळी, आणि बघूनच माउथ वॉटरिंग. ती संपत नाही तोपर्यंत ही आली आणि आता मी टेस्ट करतो. कोंबडी वडे बघा ना, मस्तपैकी एकदम छान फ्राय केलेले आहेत, गोल गोल, आणि बघा टमटमीत आहेत एकदम. आणि आता टेस्ट करतो. हे आहे चिकन मसाल्यासोबत आणि भरपूर असे पीस दिलेले आहेत. प्रेझेंटेशनसाठी आउट अँड आउट आहे आणि टेस्ट पण आहे, क्वांटिटी पण आहे, एका माणसाला इनफ होईल एवढी, एक नंबर. हो, जबरदस्त टेस्ट आहे हो, एकदम भन्नाट, एक नंबर. ते म्हणाल्याप्रमाणेच आहे. जे मसाले आणि जी काही ग्रेव्ही आहे ना, एकदम घट्ट, जे
जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, एकदम प्रॉपर कन्सिस्टन्सी आणि त्याच्याबरोबर उंबळी वडे, नेक्स्ट लेवल टेस्ट. आता आपण तुम्हाला मी हे चिकन सुक्का दाखवतो. त्याच्यामध्ये पण बघा किती छान अशी ग्रेव्ही आहे. हे पूर्ण घट्ट आहे आणि थोडीशी ग्रेव्ही आहे. पण चिकन बघूया, मला दाखवतो मी. मोठे मोठे पीस आहेत चिकनचे, जबरदस्त. तुम्ही बघू शकता चिकन किती प्रॉपर कुक झालेलं आहे, प्रॉपर मॅरिनेशन झालेलं आहे त्याला. हो, मस्त, सुपर, मस्त. आणि त्याच्याबरोबर हे बघा, ही त्यांनी चिकनचा रस्सा पण आहे, तो पण मी ट्राय करतो. हां हां हां, असा आणि मग असं निवांत, सुकून, सॅटिस्फॅक्शन. क्या बात आहे, गरमागरम, खूप टेस्टी रस्सा आहे. आणि हे बघा, खूप छान थाळी आहे, एक नंबर. त्या सोलकढी पण वेगळी आहे. आणि तुम्हाला मी या हॉटेलचं टायमिंग सांगतो. त्याचा टायमिंग आहे सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत चालू असतं आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत चालू असतं आणि ऑल डे चालू असणार आहे. आणि यांच्या 3 ब्रांचेस आहेत. लोअर परेल स्टेशनपासून वेस्टला यायचं तुम्हाला. लोअर परेल वर्कशॉपच्या टुवर्ड्स लोअर परेल स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहेत. तिथेच त्यांच्या 2 ब्रांच आहेत आजूबाजूला. आणि एक तिसरी ब्रांच जी आहे ती काळा चौकीला आहे, महागणपती बसतो त्याच्या अगदी समोर आहे. तर मंडळी, हे बघा, ह्या थाळीमध्ये तुम्हाला हा व्हाईट राईस मिळणार आहे. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा मागवलेला आहे सातारचा मटन अळणी भात, सुपर सॉफ्ट. आणि बघा पीस दाखवतो तुम्हाला मी किती आहेत त्याच्यामध्ये. हे बघा किती छान, एकदम टेम्पटिंग वाटतंय. आणि मी ऑलरेडी घेतलेलं आहे ताटात. आणि तुम्हाला पीस पण दाखवतो मी. भरपूर पीस टाकलेले आहेत त्यांनी. हा 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 हा, सातारची शान मटन अळणी भात. सुपर, नेक्स्ट लेवल टेस्ट आहे. तर मंडळी, एवढं सगळं पचवण्यासाठी शेवटी सोलकढी मस्ट. पोटाला आराम आणि मनाला समाधान. तुम्ही जर लोअर परेला येत असाल तर नक्की मी तुम्हाला रेकमेंड करेल हे निगुडकरांच्या आपलं मालवणला या. जे काय फिश लवर आहेत, नॉनव्हेज लवर आहेत, सगळ्या प्रकारच्या डिश इथे अवेलेबल आहेत. व्हेजसुद्धा आहे, चायनीज आहे. आणि पूर्ण तुम्हाला कोकण ते कोल्हापूर सगळ्या प्रकारच्या टेस्ट इथे तुम्हाला घ्यायला मिळणार आहे. आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये क्वालिटी फूड खायला मिळणार आहे. तुमच्या फॅमिलीसोबत एक चांगला टाईम तुम्ही स्पेंड करू शकता इथे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे पार्किंगची व्यवस्था आहे. आणि जे काही केळवण आहे, बड्डे पार्टीज आहेत, सगळं इथे तुम्ही सेलिब्रेट करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एखादे कुठले फूड तुम्हाला घर बसल्या मागवायचे असतील तर स्विगी झोमॅटोला सुद्धा हे अवेलेबल आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.